खरंच तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली, ज्या वेळेला आम्ही फॉर्म भरला, एबी फॉर्म सर्व आमच्या उमेदवारांनी भरला, 4 उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 13च्या. मग प्रभाग क्रमांक 13 असू द्या की पुन्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेतले सगळे उमेदवार असू द्या, पुन्हा मीरा भाईंदरचं चित्र, लोकांचा प्रतिसाद, आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही ग्राउंड लेवलला शोधताय, सगळे बघताय मीरा शिवसेनेला काय प्रतिसाद भेटतोय तो, तर सगळ्या गोष्टीचा प्रतिसाद खूप चांगला उत्तम. तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली, ज्या वेळेला आम्ही फॉर्म भरला, एबी फॉर्म सर्व आमच्या उमेदवारांनी भरला, 4 उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 13च्या. मग प्रभाग क्रमांक 13 असू द्या की पुन्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेतले सगळे उमेदवार असू द्या, पुन्हा मीरा भाईंदरचं चित्र, लोकांचा प्रतिसाद, आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही ग्राउंड लेवलला शोधताय, सगळे बघताय मीरा शिवसेनेला काय प्रतिसाद भेटतोय तो, तर सगळ्या गोष्टीचा प्रतिसाद खूप चांगला उत्तम प्रतिसाद आजपर्यंत आम्हाला आहे आणि हाच प्रतिसाद लोक मतदान करून देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. काल शिंदे साहेब पण आलेले आणि जनसैलाब आम्हाला बघायला भेटलं तिथं आणि जेपीला पण गेले, तुम्ही सोबत घेऊन गेलेले, काय म्हणाल त्याचं? काल तुम्ही बघितलं असाल, मीरा बाळासाहेब ठाकरे मैदान, आमचं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, हे मैदान विजयी सभा, हे मैदान विजयी सभा ठरणार आहे. कारण बाळासाहेबांचं स्वप्न होतं मीरा भाईंदरमध्ये महापौर असावा, ठाण्यामध्ये महापौर आहे, मुंबईमध्ये महापौर आहे, तर मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेवरती का भगवा नाही फडकला, तर ते स्वप्न पूर्ण होणार आहे त्या 16 तारखेला. म्हणून बाळासाहेब ठाकरे मैदानावरती आम्ही सभा घेतली आणि सभा ही रेकॉर्ड ब्रेक झाली आणि त्या सभेचा प्रतिसाद पूर्ण लोकांमध्ये आणि त्याचा रूपांतर तुम्हाला मतांमध्ये दिसेल, हे नक्कीच. दुसरी गोष्ट, जेपी मधील लोकांचा आग्रह होता की हिंदुस्थानचे आपले हिंदुत्व आपले शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब यांनी जो उठाव केला, हिंदुत्वासाठी उठाव केला, जे सरकार बनवलं, सगळ्या गोष्टी हिंदुत्ववादी सरकार बनवलं, तर जेपीमध्ये लोक, सनातन धर्माची सर्व लोक जेपीमध्ये राहतात, जास्त करून हिंदू लोक राहतात, तर त्यांचं म्हणणं असं होतं की बा शिंदे साहेबांनी इकडे यावं, आम्हाला आमच्या कॉम्प्लेक्समध्ये यावं. आणि अक्षरशः तुम्ही बघितलं असाल, लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत अख्खा जेपीमध्ये जनसागर पसरला होता. रात्री 11:15 वाजेपर्यंत, 11:30 पर्यंत लोक शिंदे साहेबांची वाट बघत होते. साहेबांनी फक्त त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि लोकांना शुभेच्छा देऊन ते निघाले. लोकांमध्ये ते आनंदाचं वातावरण होतं आणि खरोखरच त्याच्यावर समजून येतं की एकनाथ शिंदे साहेबांची, प्रताप सरनाईक साहेबांची काय क्रेज आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत लोक जर वाट बघत बसतात साहेबांची, ह्याच्यावर समजते की एकनाथ शिंदे साहेबांची आणि सरनाईक साहेबांची क्रेज, शिवसेना आणि धनुष्यबाण म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये मीरा भाईंदरमध्ये एकच नाव आहे, धनुष्यबाण. जनतेला मी एकच आवाहन करतोय, खरोखर तुम्ही बघितलं असाल, एका ठिकाणी विकास पुरुष आहेत आपले प्रताप सरनाईक साहेब. अजून जनतेला मी सांगतो, आमची लढाई भारतीय जनता पार्टीची लढाई नाहीये, इथल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची लढाई आहे. आणि इथली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवणारा माणूस अहंकारी माणूस, हा तुम्ही माहिती आहे, भ्रष्टाचारी माणूस, ह्या माणसाच्या विरोधात आमची लढाई आहे. आणि भारतीय जनता पार्टी मीरा भाईंदरमधली ही फक्त एकाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून ओळखली जाते आणि चालवली जाते. त्याच्यामुळे सांगतो, एक विकास, सरनाईक साहेबांचं विजन बघा, एकनाथ शिंदे साहेबांची कामं बघा, सरनाईक साहेबांनी जे मीरा भाईंदरमध्ये कामं केलेत, आणि तिकडे भ्रष्टाचार, अहंकार, लोकांना घमेंड, मी एकटाच रावण, मी हा राव. अरे काय, लोक तुम्हाला, जनता तुम्हाला दाखवून देईल की तुमची जागा आहे 15-16 तारखेला जनता दाखवून देईल. अजून मी तुम्हाला सांगतो, मोदी साहब, फडणवीस साहब, योगी साहब, आपसे हमें बैर नहीं, लेकिन नरेंद्र मेहता आपका अभी खैर नहीं, एवढंच मी सांगतो. आणि ह्या 15 तारखेला जनता दाखवून देईल तुमची जागा काय आहे ती. 2019 पूर्वी पण तुम्हाला दाखवून दिली होती तुमची जागा, आणि ह्या वेळेला पण जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. लाडू खाण्यासाठी शिवसेनेचे सर्व ऑफिसेस तुम्हाला उघडी दिसतील पूर्ण मीरा भाईंदरची. आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.